सिद्धिराजनी भर सभेत माझं नाव का घेतलं? त्यांनी सगळं मला आधीच का नाही सांगितलं? असं कसं भर सभेत माझं नाव घेऊ शकतात? तर मी भावना यांना विनंती करतो की त्यांनी इथे पुढे येऊन उमेदवारीचा स्वीकार करावा। हा मान माझा होता। सगळ्यांनी मिळून मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता। मग सिद्धूने ऐनवेळी भावनाचं नाव कसं घेतलं? मुद्दाम फसवले या सगळ्यांनी मला। भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा, भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो, भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा, भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो। भावना, आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की या उमेदवारीबद्दल तू तुझं मनोगत व्यक्त करावंस। इतक्या त्या क्षणी मी आता काय बोलू? सिद्धिराजनी का नाही सांगितलं मला हे? भावना, मी तुझ्या पाठीशी आहे, तू अजिबात घाबरू नकोस। तुला जे काय वाटतंय ना, बिंदास बोल। नमस्कार। इथे उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। खरं तर आज मला ही संधी दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार। पण मला काय बोलू काही कळत नाहीये, म्हणजे शब्दच फुटत नाहीये। आजवर आपल्या पार्टीने कायमच नागरिकांच्या भल्याचा विचार केला आणि यावर्षी आपला प्रभाग महिला राखीव म्हणून घोषित करण्यात आला नाही, त्यामुळे यावर्षी मला तुमच्या सेवेची संधी मिळते। त्यामुळे इथून पुढे मी महिलांचे प्रश्न समजून घेण्याचा आणि त्यावर तोडगा काढण्याचा मनापासून प्रयत्न करते। खरं तर आमच्या घरातल्या प्रत्येकानेच स्वतःला समाजकारणाला वाहून घेतलंय, फक्त आज त्यांची प्रतिनिधी म्हणून मी इथे उभी आहे। भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो, भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो, भावना सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो। तुम्ही इतक्या उत्साहाने मला पाठिंबा देताय हे बघून खरंच खूप छान वाटतंय मला। पण आपण आपल्यातली ही ऊर्जा निवडणुकीच्या तयारीसाठी राखून ठेवूया आणि जोमाने तयारीला लागूया। धन्यवाद। तर भावनाने जसं आता सांगितलंय की निवडणुकीची तयारी जोमाने करायची आपल्याला, हो की नाही? तर चला मग आता कामाला लागूया। सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो, सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो, सिद्धिराज गाडे पाटलांचा जय असो। भावना अरे अशी कशी निघून गेली? भावना, भावना, जानू, जानू दार उघड, जानू, 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 जानू दार उघड। जानू हे बघ, मला सफोकेशन होत आहे, दार उघड। जानू, जानू दार उघड। मी ठीक आहे, तू जा, मला शांतपणे बसू दे इथे। नको। पण तू आधीसारखी वागत नाहीस हे त्याच्या लक्षात आलं तर? हाजी, अगं ऑलरेडी त्याच्या हे लक्षात आलंय। हो, पण त्याला असं वाटतंय की माझी मेमरी गेली आहे ना, म्हणून मी असं वागते। पण त्याला कधी ना कधीतरी संशय येईलच ना ग, कारण त्याची बुद्धी जरी भ्रष्ट झाली असली तरी तीक्ष्ण आहे, संशयी आहे। आणि महत्वाचं म्हणजे त्याला तुझी प्रत्येक बारीक बारीक गोष्ट माहिती आहे।
आणि त्यामुळे तुला काळजी घ्यावीच लागणार आहे. हो आजी, तू नको काळजी करूस. हो. मी स्वतःची काळजी घेईन. तुला एक सांगू का आजी, माझी मेमरी परत आली आहे. ही गोष्ट मला त्या व्यक्तीला सांगायची आहे ज्या व्यक्तीने आजवर माझ्यासाठी खूप काही सहन केलं, खूप काही गोष्टी केल्यात माझ्यासाठी. माझी मेमरी परत यावी या गोष्टीची खूप आतुरतेने वाट पाहिली आहे त्याने. कोण ग? विश्वा. लगेच फोन कर ना त्याला. नाही आजी, मी जर का आता विश्वाला फोन केला आणि जर का जयंतने माझा फोन टॅप केला असेल, मी विश्वाशी बोलले, त्याला भेटले, या गोष्टीची जराही भनक जयंतला लागता कामा नये. आजवर या घरात असंच घडत आलंय, असंच घडत आलंय. मोठी सून म्हणतात ना मला. सतत डावललं जातं मला, या घरात सतत डावललं जातं. अगं निलांबरी, अगं काय हे? काय मूर्खासारखं वागतेस तू? अरे हा काय तमाशा चालवलायस तू? तमाशा मी केला की तुम्ही केलाय माझ्या आयुष्याचा तमाशा? तुम्ही सगळ्यांनी मिळून ना मला फसवलंय. निलांबरी, असं काही नाहीये. तुम्ही तर बोलूच नका. काही झालं की तुम्हाला तुमच्या लाडक्या सुनेची नाही तर लाडक्या मुलाची बाजू घ्यायची असते. खरं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून ना षडयंत्र रचलंय माझ्या विरोधात. काही वेडबीड लागले की काय तुला? मी सांगते ना तुला, हे का घडलं, कसं घडलं हे आम्हाला देखील माहित नाही. उगाच कशाला गळा काढतेस, गाणी दंगा करतेस? मग काय करू? एक मताने मला उमेदवारी द्यायचं ठरलं होतं ना. मग ती दुनियाचं कोणाला न विचारता न सांगता भावनाचं नाव कसं जाहीर केलं? का खोटं बोलला तो? सगळ्यांना सगळी नाटकं माहितीये तुम्हाला. जगासमोर तोंड दाखवायला जागा नाही राहिली पाहिजे म्हणून तुम्ही सगळं केलंय. विश्वासघात केला तुम्ही माझा. विश्वासघात मला नाही कळत, नाही कळत. अगं पण ऐक, कमाल आहे या पोरीची. सिद्धिराज, अहो, काय दादा करताय? थांबा, मी सांगतोय ना तुम्हाला. सिद्धिराज! दादा थांबा. दादा प्लीज चला. भावना चल, सिद्धिराज प्लीज. भावना चल. तुम्ही थांबा इकडे. दादा चल इकडे. काय झालंय अगं? काय चाललंय? हा, तुला राग आला असेल माझा तर बोल, भांड माझ्याशी, जे मनात येते बोल. अगं पण तू डायरेक्ट सभेतून निघून गेली सगळं. काय पद्धत आहे ही? अच्छा, म्हणजे कसं वागायचं ते तर तुम्ही सांगणार आहात का मला? आणि तुम्ही तिकडे वागलात ते? तुम्ही सगळ्यांसमोर मला न विचारता माझं नाव अनाऊन्स केलं. अहो निदान एकदा मला विचारायचं तरी, माझं मत तरी विचारायचं की तुला राजकारणात यायचंय का नाही यायचंय, तुला आवडतं का नाही आवडत. तुम्ही काहीही न विचारता सरळ माझं नाव